सौभाग्यवती भाग 12वा. अभिनंदन ताई, आपण B.Ed पास झालो. आत आलेले गायतोंडे म्हणाले. काय सांगता भाऊ? हो नयनताई, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण ज्या परिस्थितीत सध्या तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये शाळेचे काम सांभाळून प्रचंड मानसिक तणावामध्ये तुम्ही जे यश मिळवलं ना, त्याला खरेच तोड नाही. तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा अशी वाटते. माझा आदर्श भाऊ? अहो, जिथे कौतुकाच्या 4 शब्दांची वाणवा आहे तिथे तुम्ही माझ्या आदर्शाची भाषा करता. भाऊ, कधी वाळवंटात का भाताचे पीक येणार आहे? खरे आहे तुमची ताई. स्वार्थाने डबडबलेल्या या जगामध्ये कौतुक, अभिनंदन, सत्य अशा गोष्टी निघून गेल्यातच. जमा आहेत फक्त आठवणी. गायतोंडेंना मध्येच थांबून नयन म्हणाली. भाऊ, सकाळीच साहेबांचा निरोप आला. ते या वर्षापासून 5वीचा वर्ग काढायचे म्हणतात. एका शिक्षकाची नेमणूकही करण्यात आलेली आहे. आपलाही पगार वाढणार आहे. परंतु या राजकारणामुळे ग्रँड मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. ताई, वर्ग आणि शिक्षक वाढणार म्हणजे तुमचे अधिकारही वाढतीलच ना? कशाचे अधिकार आणि काय? या तुटपुंज्या पगारात नवीन शिक्षक किती साथ देतील हे पाहणेही मनोरंजक असेल. पगार कमी, काम जास्त हे किती जणांना पेलवेल ते सांगता येत नाही. कारण या उलट सध्या सर्वत्र कर्मचाऱ्यांचा ओढा आहे. हक्कासाठी लढणारे कर्मचारी दुसरी बाजू कर्तव्य आहे हे मुळीच विसरतात आहेत. थोडासा अन्याय झाला की आपले कुठे चुकले याचा विचार करण्याऐवजी संघटनेकडे धावून घेऊन संपाचे हत्यार उपासतात. खरंच तुमचे ताई, शासनाचे काम म्हणजे आज करे सो कल करे अशी स्थिती होते आहे. शासन व्यवस्थापन यांना जेव्हा कर्मचाऱ्यांच्या अधिक योगदानाची गरज असते नेमके त्याच वेळी संपाचा इशारा देऊन सरकाराचे नाक दाबायचे असे काहीसे चित्र या लोकशाहीत दिसून लागलेले आहेत. भाऊ, काही वेळा सरकाराचे व्यवस्थापनाचे पण चुकते. अनेक वेळा मागण्या करूनही त्या पूर्ण होत नाही. प्रसंगी त्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष झाल्याचे टाळाटाळीचे शासकीय धोरण लक्षात येताच नाईलाजाने कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार बाहेर काढावेच लागते. बरोबर आहे. दोघांनीही समंजसपणाची भूमिका घेतली. दोन टोकांना दोघांनी ताणले नाही तर संघर्षाची ठिणगी पडणार नाही. याला लोकशाही म्हणतात. नयन असे म्हणाली. आशा माधवचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. बाहेरून येण्यासारखे मोजकेच पाहुणे होते. अर्धे अधिक पाहुणे त्याच शहरात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी सारे एकत्र जमतील अशी शक्यता होती. किती फरक होता गावात झालेल्या लग्नांमध्ये आणि शहरातील लग्नांमध्ये. गावी लग्न म्हटले की पाहुण्यांचे रेलचेलच. 15 दिवस अगोदर पाहुणे जमायचे. तेच सारे पाहुणे आता लग्न घटिकेच्या आधी 15 मिनिटं आले तरी मिळवलं अशी म्हणायची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे शहरीकरण झाले होते. त्या शहरीकरणामुळे आईचं, बापाचं व पत्नीचेही प्रेम विकत घ्यावे लागण्यासारखी स्थिती निर्माण होते. पती पत्नीची दोघांची जर शिफ्ट पद्धत आणि ओव्हरटाईम असेल त्यावेळी त्या दोघांचेही अनेक दिवस भेट होत नाही. पैशांपुढे माणसाने स्वतःचे घरपण गहाण ठेवले. माणूस लाचार होतोय. मुलाला भेटणं, आपल्याच आईबापाला भेटण्यासाठी वेळ मागून घ्यायचा प्रसंग येण्याची शक्यता निर्माण होते. बालकांना स्वतःच्या आईपेक्षा पाडण्याघराची ताई किंवा त्यांना सांभाळणारी दाई जवळची वाटू लागली. अशा वातावरणात वाढलेली मुले मोठी होऊन उद्योगधंद्यास लागल्यानंतर आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत का? खात्यापित्या घरातील मुलांसाठी घर म्हणजे हॉस्टेलच ठरू लागले आहे. सायंकाळी भाऊ, बाळू, माधव जेवायला बसले. कधी नव्हे ते भाऊंनी विचारले. काय म्हणाले होते ग वकील? केस हरल्यातच जमा आहे का? स्वतःचे हात स्वतः तोडून दिल्यावर दुसरे काय होणार? त्यांनी फसवणूक संमती घेतल्याचे मला जेवढे वाईट वाटले नाही त्यापेक्षा अधिक वाईट वाटले ते माझ्या माहेरच्यांनी फसवल्याचे. काय म्हणतेस ते? कोणी फसवलं ग तुला? प्रत्यक्ष जन्मदात्या बापाने. नाही नाही, काय बोलतेस तू? काही लाज आहे का तुला? व्यवस्थित बोल माझ्यासमोर. भाऊ, पैशांपुढे तुम्ही एवढे लाचार झालात. तुम्हाला एवढीही भान नाही की आपण आपल्या पोटच्या लेकीच्या दागिन्याची मोडतोड करून स्वतःच्या गळ्यात लॉकेट घालावं. माझ्या पाठल्या एक दाणी उतरून स्वतःच्या बोटांमध्ये अंगठ्या घालताना बोटं जळली कशी नाहीत तुमची? नाही नाही, तोंड सांभाळून बोल. भाऊ ओरडले. मलाही ओरडता येते. मला एक सांगा भाऊ,
माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही कशासाठी काढले? त्या वकिलाचे घर भरण्यासाठीच ना? पण त्यांना दिले किती? 1,500 रुपये? म्हणजे बाळू बघ आता. अरे वकिलाचे तो खोटेपणा हाच त्यांचा व्यवसाय. त्याच्यावर विश्वास ठेवून माझ्यावर संशय घेते. प्रत्यक्ष बापाचा पाणउतारा करते. तुला लाज नाही वाटत? जो गुन्हा करतोय त्याला लाज नाही वाटत, मग मला का वाटावी? भाऊ, मी असा काय गुन्हा केला हो? गावी देवधर्म करणारे, मंदिरामध्ये सप्ताह चालविणारे भाऊ आणि सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार करून मालक शासन आणि पोटच्या मुलीला फसवणारे हे भाऊ, स्वतःच्या बहिणीच्या कमात्यांच्या पैशावर डल्ला मारणारे भाऊ, कुणाकुणाचे शाप घेणार आहात? ज्या ज्या मोठी आली कावडाच्या शापाने माणूस मेला म्हणून. मी कावडा नाही भाऊ, दुखावलेल्या स्त्रीचे अंतरीचे बोल आहेत हे. काय डोकीदुखी आहे? कुठून ही पीडा माझ्या मानगुटीवर आली देव जाणे. असे म्हणत भाऊ रागारागाने उठून गेले. नयनही रडायला सुरुवात केली. कोण काय बोलणार? बाळू मीनाही जणू मौन स्वीकारले होते. नयनच्या डोक्यामध्ये भाऊंच्या स्वार्थी वृत्तीचे विचारांचे थैमान घालत होते. आशा माधवाचे लग्न जवळ येऊन ठेपले होते. लग्नापूर्वी 4-5 दिवस अगोदर वास्तुशांती आटोपून लग्नाचे सारे कार्यक्रम नवीन घरातच आटपावेत अशी भाऊंची तयारी सुरू केली होती. गावातले भाऊ व शहरातील भाऊ यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवत होता. गावातली राजेशाही संपल्याची जाणीव होताच त्यांनी शहरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. ज्या भाऊंकडे गावातील लोक हात बांधून उभे राहत, त्याच भाऊंना सिनेमागृहाच्या मालकापुढे हात पसरायची वेळ आली होती. परंतु ज्यांना भविष्य सुखकारक करावयाचे आहे त्यांनी वर्तमानातील दुःखांपासून पळ काढू नये. संकटाचा सागर जो पोहू शकतो त्यालाच खुणावणारा सुखांच्या पैलतीर गाठता येतो. सिनेमागृहाच्या मालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी भाऊंना वेळ लागला नाही. मालकांनी सारा कारभार भाऊंवर सोपवला आणि स्वतः राजकारणात दंग राहिले. पैसा हा एकमेव देव भाऊंनी लक्षात ठेवून त्यांची ते मनोभावे सेवा करू लागले. त्याचप्रमाणे स्वतःचे बिंब फुटू नये, कुणी मालकाकडे कागाळी करू नये म्हणून इतर कर्मचाऱ्यांनाही फूल ना फुलाची पाकळी देऊन त्यांनी त्यांची तोंड बंद करू लागले. खऱ्या अर्थाने भाऊंना जगण्याची दिशा आणि टप्पा सापडला होता. इतर सर्व बाबतीत सुखी आनंदी दिसणारे भाऊ काम जीवनात मात्र अतृप्त होते. गावात एकत्र कुटुंबामुळे त्यांना मन मारून राहावे लागे. तीच परिस्थिती शहरात त्यांच्या नशिबी आली. नयनने त्या बाबतीत आईस खडसवल्यापासून आईचे बिऱ्हाड बाहेर मुलांजवळ आल्यामुळे भाऊ रात्रभर एखाद्या जखमीप्रमाणे तळमळत असत. मात्र कामतृप्तीसाठी वेगळे पाऊल उचलण्याचे धैर्य भाऊजवळ नव्हते. भाऊंच्या घराची वास्तुशांती झाली. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सर्वांनी तोंडदेखली स्तुती केली. भाऊंच्या जिद्दीचे कौतुक झाले. नवीन घरात लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. नयन आणि कमात्या अडगडीला पडल्याप्रमाणे एका खोल्यामध्ये बसून असत. प्रत्येक लग्नामध्ये सिंहाचा वाटा असणारी कमात्या त्या लग्नामध्ये सर्वांपासून दूर होती. श्रीमंत पूजनाच्या वेळी डबडलेल्या डोळ्यांनी नयन ज्येष्ठ जावयाचा आहेर घेण्यासाठी पाटावर बसतात. मांडवामध्ये नवीन पाहुण्यांमध्ये हलक्या आवाजात चर्चा सुरू झाली. हीच का होती? होय, नवऱ्याने सोडलेली. का सोडली हो? हिचे कुणाशी काही आहे का? हिच्या नवऱ्याचे म्हणे त्याच्या मामीशी सूत जमले, नंतर मग लग्नही केले. कोर्टात केस वगैरे चालू आहे म्हणे. मग इकडे का आली आहे? बापाच्या आणि भावाच्या मुळावर दुसरे काय आहे? अशी एक ना अनेक तोंडे ती का बंद करता येणार होती? त्या दिवशी सकाळी एका पाठोपाठ एक बहिणी भावाची लग्ने लागली. जेवणाची धांदल उडाली. जेवण म्हणजे काय ना पाट, ना रांगोळी, ना उदबत्ती, तर म्हणे बफे. हाही एक शहरीकरणाचा मानसपुत्र. पूर्वीच्या लग्नानंतरच्या पंगतीचा काय थाट. मांडवात चैतन्य खळाळत असे. पूर्वीची लग्न म्हणजे जणू 5 दिवसांचा क्रिकेट सामना. सारे कसे तंत्रशुद्ध आणि मनाजोगत, तर आजकालची लग्न म्हणजे जणू एक दिवसीय क्रिकेट सामना. अशा या बफेच्या समयी कार्यस्थळाच्या आजूबाजूला राहणारे लोक कार्यालयात न कळत येऊन जेवणावर ताव मारत. विशेष म्हणजे अडवणार कोण आणि कसे? कारण वधू पक्षाला वाटे ही मंडळी वराकडील असेल आणि नवरदेवाकडील लोकांना वाटे ही माणसं वधूकडील असतील. शेवटचे मंगलाष्टक संपल्यावर 1-1.5 तासामध्ये सारी जेवण आटोपतात. दगदग नको, आग्रहाचे फवारे नको, उष्टे काढण्याची भानगड नको.
अगदी साहित्यिक भाषेत सांगायचे तर पूर्वीचे लग्न म्हणजे बारीक सारीक घटनांचा आस्वाद घेणारी कादंबरी, तर आजची शहरातील लग्न म्हणजे धावता आस्वाद घेणारी कथा. बफेचा धावाधाव संपले आणि मांडव जवळपास रिकामा झाला. मांडवातले चैतन्य हरवले. राहिलेली मंडळी कर्तव्याचा भाग म्हणून रेंगाळत होती. सभा संपेपर्यंत हमखास थांबणाऱ्या काम करणाऱ्यांप्रमाणे दुसरी मुलांमध्ये मात्र कमालीचा उत्साह होता. आजच्या शैक्षणिक युगामध्ये असा एखादा दिवस त्यांना धमाल मस्ती करायला मिळतो. नाहीतर बालकांचे जीवन म्हणजे व्यायाम, शिकवणी, शाळा, शिष्यवृत्ती, पुन्हा अभ्यास घालण्याच्या बैलाप्रमाणे जुंपलेल्या बालकांना जेवणासाठी ठराविक कालावधी असतो. शैक्षणिक सत्राच्या नंतर मिळणाऱ्या सुट्टीत देखील आगामी सत्राच्या अभ्यासक्रमाच्या वेळा आगाऊ आरक्षित असतात. लग्न आणि इतर कार्यक्रमातच त्यांना विरंगुळा मिळतो. मिळालेल्या संधीचा आनंदोत्सव ही वानरसेना मांडव डोक्यावर घेऊन साजरा करते. सायंकाळी भाऊंनी आशाला बोलवलं तर माधवाच्या पत्नीच्या रूपात मीराला मिळवलं. दोन्हीच बसेस नजरआड झाल्या आणि तोपर्यंत कड धरून बसलेल्या पाहुण्यांनी आपापले सामान उचलले. भाऊ आणि आईनेही कुणास विशेष आग्रह केला नाही. कमात्या निघण्यापूर्वी पुन्हा उसण्या पैशांवरून तिच्या आधी अण्णांशी आणि नंतर भाऊंसोबत वाद झाला. त्या साऱ्या वातावरणात नयनचे प्रकरण, तिची बुडालेली संसार नौका याकडे कुणाचे लक्ष नव्हते. नयनशी आपले काही संबंध नाहीत या थाटात सारे वावरत होते. दलदलीत फसलेल्या व्यक्तीला बाहेर येण्यासाठी कुणीही हात देऊ नये याप्रमाणे. काय ताई, संजीवनी गेली का? नयन नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचताच गायतोंडेंनी विचारले. हो भाऊ, तिला सकाळच्या बसमध्ये बसवून दिले. ताई, संजीवनीच्या बाबतीत मात्र तुम्ही चांगला निर्णय घेतलात. काय करू भाऊ, एक वेळेस वाटले आपली मुलगी आपल्या हातांनी घडवावी, परंतु तिच्या भावनांचा कोंडमारा होऊ लागला. मन मारून तिला घरात राहावे लागे. कधी कुणाचे कौतुकाचे चार शब्द नाहीत. पाठीवर शाबासकीची थाप मिळण्याऐवजी रट्टा मात्र मिळत असे. संजीवनीची ती शाळा आणि वसतिगृह नावाजलेले आहे. तिथे तिच्या भावनांना, गुणांना चांगले उत्तेजन आणि व्यासपीठ मिळेल. संजीवनी तिथे नक्कीच नाव कमवेल असे म्हणत गायतोंडे त्यांच्या वर्गावर गेले. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. आकाशात काळ्या ढगांनी केलेल्या दाटीप्रमाणे नयनच्या मनातही नाना घटनांची दृश्ये सजीव होती. लग्न झाल्यापासून मीराने माधवला स्वतःच्या मुठीत जणू बंद केले होते. माधवच्या लग्नानंतर काही दिवसानंतर घडलेला प्रसंग. नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी 5:30ला नयन उठून ज्ञानीघराकडे जात असताना माधवच्या खोलीतील कुजबूज तिच्या कानावर पडली. अहो, या आपल्या घरी किती दिवस राहणार आहेत? मीराने विचारले. कुणाबद्दल बोलतेस तू? माधवने विचारले. दुसरे कोण, नयनताई. त्या समोर दिसल्या की आपल्या राशीला शनी असल्याचा भास होतो. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून आल्यात आणि आता आपल्या संसारात बुडवत आहेत की काय? नेहमी रागातच असतात. 8 दिवस झाले आपले लग्न होऊन, परंतु कधी प्रेमाच्या चकार शब्द बोलल्या असतील तर शपथ, जणू त्यांच्या आजच्या दशेला मीच कारणीभूत आहे. नाही बोलल्या माझ्याशी तर माझे काही खेटर आणणार आहे का? परंतु शांत तरी बसतात का? डोळ्यातून सदा नगदा पाण्याच्या धारा वाहतात. अशा नेहमीच्या रडण्याने आपल्याकडे एखादी वाईट घटना घडली तर? अगं जाऊ दे गं, शांत बैस. कशामुळे शांत राहू? तुम्ही काय दिवसभर घंट्या मारत फिरतात, तिथे मला सारे सहन करावे लागते. आजकाल 3 माणसांचा खर्च परवडतो का? आपल्या अंगणात का पैशांचे झाड आहे? आपण का धर्मशाळा काढलीत? आपला संसार आता कुठे सुरू होतोय? हळूहळू बाडसेही धरेल. आत्तापासून अशा अवाढव्य खर्च परवडेल का? काट्या तरी धड आहेत. हे ते फोड सारखी कटकट सुरू. शिवाय पोरींना बोलायची सोय नाही. नयनताई समोर आल्या की मला तर बाई भीतीच वाटते. साधे बोलतानाही आवाज केवढा असतो. स्वतःचा संसार मोडून आल्यावर गुमाने मिळालेले तो तुकडा गिळावा का नाही? असेल भाऊ अण्णांची चूक, पण आपण त्यांचे प्रायश्चित्त करावे. हे बघा, तुम्हाला सांगते, एक तर तुम्ही सांगा, नाहीतर मी त्यांना स्पष्टपणे बजावून सांगते. काय होईल? नंदेला घराबाहेर काढलं म्हणून मीच बदनाम होईल, ते चालेल मला. हे बघ, माझं थोडं ऐकून घे. त्या बाबतीत मुळीच ऐकणार नाहीत. मी शेवटचे सांगते, माझ्या संसारात मला कुणाची लुडबुड चालणार नाही. भाऊ, आई माझ्या
आईबाबांप्रमाणे मी त्यांच्या सासूरवासही सहन करेल. ती संवाद ऐकणारी नयन संतापाने लालेलाल झाली. त्याच फणकारात सारे आटोपून ती शाळेत गेली. गायतोंडे आधीच पोहोचले होते. त्यांना नयन म्हणाले, भाऊ मला एक चांगली खोली पाहून द्या. ताई अचानक हा असा आततयापणा कशासाठी? शहाणपणाचा निर्णय म्हणा. सोनाराने कान टोचल्याप्रमाणे मी जागी झाले आता, असे म्हणत नयनने सकाळी ऐकलेला संवाद गायतोंडेंना सांगितला. ते ऐकून गायतोंडे म्हणाले, सगळं खरं असेल तरी मी तुम्हाला वेगळे राहण्याचा विचार करू नका हेच सांगेन ताई. पण का हो? मी पूर्ण विचारांती बोलतोय. ताई गळ्यात मंगळसूत्र आहे पण पती नाही हे समजून नावाला का होईना बाप भाऊ आहेत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. भाऊ तुम्हाला काय म्हणायचे आहे? ताई राग मानू नका. भाऊ म्हणताय म्हणून सांगतो. नवऱ्यापासून वेगळी राहणारी स्त्री या समाजात उजड माथ्याने राहू शकत नाही. अशी बाई समाजात येताच या समाजामध्ये टपून बसलेले लोक तिच्यासाठी स्वतःची शयनगृही उघडी करतात आणि मग काही महिन्यांची कुटणखान्याची दारे तिच्यासाठी खुली होतात. तुमच्या मागे हे दृष्टचक्र अजूनपर्यंत लागले नाही. त्यामागे आहेत तुमचे भाऊ वडील. अहो पण भाऊ मी कसे राहू त्या घरात? कसेही असले तरी ते तुमचे जन्मदाते आहेत. माधव तुमच्या पाठचा भाऊ आहे. भलेही ती माणसे त्या घरात तुमचा छळ करत असतील पण समाजाला ते माहिती नसेल किंवा असेल तरी समाज फक्त हेच पाहतो की तुमच्या मागे कोण आहे. उद्या समाजाला हे समजले की नवऱ्यासोबत बाप भावाचे छत्रही नाहीसे झाले आहे त्यावेळी टपून बसलेली लांडगे झडप घालतील. काही वर्षानंतर मुली मोठ्या होत्याच. भाऊ न कळत नयनचा आवाज चढला. मी तुमचा हा राग समजू शकतो परंतु मी जे म्हणालो त्यावर तुम्ही विचार करा. 1, 2, 3 दिवस शांतपणे विचार करून निर्णय घ्या ताई, असे म्हणत गायतोंडे कार्यालयातून बाहेर पडले. ताईसाहेब, शाळेच्या शिपायाने आवाज देताच नयनची विचार शृंखला भंगली. बाईजी बोला. आणि नयन सावरत म्हणाली, बाईसाहेब आपली संजू बेटी गावाला गेली का? हो सकाळीच गेली. बाई दुसरे काही काम होते का माझ्याशी तुमचे? बहिणजी मनातले ओळखता हो. उद्या रमजान आहे तेव्हा म्हटले 100 रुपये मिळतील का मला? घ्या असे म्हणत नयनने 100ची नोट बाईजींना दिली. जुग जुग जिओ मेरी बहन. शुक्रिया ताईजी, असे म्हणत भाई बाहेर पडला. त्या दिवशी दिवसभर नयन सकाळी भाऊजाईंचा संवाद, गायतोंडांसोबत झालेली चर्चा यावर विचार करत होती. शेवटी तिला गायतोंडे यांचे म्हणणे पटले. खरीच गायतोंडे खरं सांगत होते. मीराच्या हातावर दरमहा 500-700 रुपये देऊन पडेल ते काम केले तर त्या बदल्यात चारित्र्याला तर डाग राहणार नाही. वेगळी खोली केली आणि विनाकारण चारित्र्यावर शिंतोडे उडाले तर आजकाल पेईंग गेस्टचे फॅड निघालेच आहे. बापाकडे या नव्या रूपात राहावे, काम थोडे जास्त करावे लागेल, नाहीतर स्त्रियांच्या जातीला घरातील कामे चुकलीत का? ती 5वीलाच पुजल्याप्रमाणे कायम मनगटी बसलेली असतात. गायतोंडे म्हणाले ते बरोबर आहे. भाऊंकडे छळ होत असला तरी आपल्या चारित्र्याकडे बोट दाखवण्याची कुणाची छाती तर होत नाही ना. त्याच संध्याकाळी नयनने दोन्ही वेळची भांडी धुणी ही कामे स्वतःकडे घेतली. 2-3 दिवसानंतर तिचा पगार झाला तेव्हा तिने सर्वांसमक्ष 500 रुपये मीरापुढे ठेवले. कारण घरातले सारेच निर्णय मीरा घेत होती. नयनने दिलेले पैसे मीराने हलकेच उचलले. विना औषधाचे खांडोक फुटते या विजयी नजरेने तिने माधवाकडे पाहिले. नयनने धुणी भांडी करण्याचे सुरू केल्यापासून सकाळचा चहा मीरा करत असे. नयन आणि तिच्या मुलांचा चहा लाल भडक तर इतरांसाठी स्पेशल चहा करून मीरा स्वतः दूध घेत असे. मामी मला दूध दे ना आणि ब्रेड पण, माधवी म्हणाली. ज्या तिकडे मोठी आली दूध ब्रेड मागणारी.
बापाने जणू म्हैसच पाठवून दिले इथं. ते काही नाही, मला दूध दे म्हणत माधवी रडायला सुरुवात केली. अगोदर मीराच्या आणि नंतर नयनच्या रफाटा खाऊन तिने बोकाड पसरले. शाळेची घंटा वाजली. 8वीपर्यंत वर्ग असलेल्या मुलांनी एकाच गर्दा केला. हाशहूश करत शिक्षक स्टाफ रूममध्ये आले. खंडारे साहेबांनी नयनच्या मदतीने रोपट म्हणून लावलेल्या शाळेने वृक्षाकडे वाटचाल सुरू केली होती. शिक्षक संख्याही वाढली होती. एक शिपाई होता, मात्र ग्रँट मिळत नव्हती. अनुदानाचे गोडे कुठे पेंड खात होते ते समजत नव्हते. तुटपुंज्या पगारावर शिक्षकही जास्त काळ टिकत नसत. 5-6 महिने एखादे वर्ष काम केल्यावर इतरत्र कुठे चांगल्या पगाराची नोकरी मिळताच. खांडेऱ्यांच्या शाळेला निरोप घेत असत. नयन आणि गायतोंडे मात्र टिकून होते. नयन शाळेबाहेर आली. इतर शिक्षक शिक्षिका भरभर घराकडे निघत होते. त्यांचा संसार त्यांची वाट पाहत होता. नयनची वाट कोण पाहणार? शाळेच्या फाटकाजवळ माधवी तिच्यासाठी थांबली होती. पाहता पाहता पोरगी बरीच वाढली होती. पोरीच्या जातीला वयात यायला वेळ लागत नाही. 8व्या वर्गात शिकणारी माधवी वयाच्या मानाने थोराड वाटत होती. कदाचित परिस्थितीमुळे ती अकाली शहाणी झाली असावी. घर जवळ आले असताना दुरूनच त्यांना घरासमोर थांबलेल्या ट्रकमधून सामान उतरताना दिसले. भाऊंनी मांडीवरच्या खोलीमध्ये भाडेकरी ठेवला असावा. त्या दोघी घराजवळ पोहोचल्या. स्वयंपाकघरात आईजवळ बसलेल्या कमा आत्याला बघताच नयनने विचारले, कमा आत्या कशी आहेस? ठीक आहेस ना? बेबी कशी आहेस ग? बेबी आणि तिची मुलगीही चांगली आहे. सर्व व्यवस्थित आहे. माधवच्या लग्नानंतर काही महिन्यांनी बेबीचे लग्न झाले होते. तिला चांगला पती घराने मिळाले होते. अण्णांच्या किशोरने एक पुस्तक प्रकाशन संस्था काढली होती. त्यात त्याला चांगली कमाई होत होती. अल्पावधीत त्या मिळकतीतून किशोरने दुमदार बंगला बांधला होता. बेबीचे लग्न ठरले त्यावेळी अण्णांनी म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून किशोरने 15,000 रुपये कमात्यास परत दिले होते. 15-18 वर्षानंतर बेबीच्या लग्नाच्या वेळी मुद्दल तरी मिळाले आणि बेबी चांगल्या घरात नांदायला गेली. यामुळे कमा आत्या बरीच खुश होती. परंतु त्या पैशांमुळे मनामनांमध्ये द्वेष निर्माण झाले, नाते दुरावले आणि दास्तीमुळे मामांचा जीवही गेला होता. त्या दिवशी सकाळी थोडे उशिरा उठल्याने नयनने स्वयंपाकघराचा आदमास घेतला. आत कमा आत्या आणि मीरा बोलत होत्या. मांजरच्या सावधानीने नयनने कान टरकवले. तिचा अंदाज खरा ठरला. मीरा म्हणत होती, बघा आत्या, तुम्हीच पहा, बाईसाहेबांचे उठणे 7 वाजतायत. 8:30ला बाईसाहेब बाहेर पडतात. उठल्यानंतर वेळ स्वतःचेच आवरण्यात जातो. घरातल्या कामाचे तर सोडा, परंतु माधवीचे तरी पाहावे की नाही. नुसत्या खायला काढ आणि बुईला भात. तिथे दडी मारून राहायचे ना, मग थोडेसे काम करावे ना. पण नाही, कशाला हात लावत नाहीत. आत्या, आम्हालाही आमचा संसार आहे. 2 महिन्यात मलाही मूल होईल. एवढे सारे असूनही शांत बसत नाही. तोंडाला येईल ते बोलतात. मीराचे पुढचे बोल नयनला ऐकवले नाही. उद्ध्वस्त मनाने ती खोलीत परतली. तिला आठवले, 6 महिन्यांपूर्वी नयनच्या मावस भाऊ बदली होऊन अमरावतीला आला होता. भेटण्यासाठी म्हणून नयन त्याच्याकडे गेली असताना तिच्या भाऊजाईने फारच सहानुभूती दाखवली. त्यावेळी खूप दिवसांनी प्रेमाचा ओलावा मिळाल्यामुळे नयनचे दुःख उफाळून आले. तेव्हा वहिनी म्हणाल्या, कधी फारच करमलं नाही, फार त्रास वाढला तर अधूनमधून राहायला या. बदल म्हणून वहिनीने दाखवलेला मनाचा मोठेपणा आठवत तिने क्षणात निर्णय घेतला. शाळेत निघताना नयन मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाली, आई, शाळा सुटल्यावर मी 2-4 दिवसांसाठी दादाकडे जात आहे. कुणाला काही बोलण्याची संधी न देता ती माधवीसह बाहेर पडली.